कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात विद्युत रोषणाई, शिवरायांचा पुतळा आणि मुख्य प्रशासकीय इमारतीला आकर्षक रोषणाईने सजावट। छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा, किल्ले रायगडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी, किल्ले रायगडावर जागर शौर्य शक्तीचा कार्यक्रम। रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार। रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमात बदल, रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना रायगडमध्ये बंदी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुण्यात महायुतीची वाट बिकट होण्याची शक्यता। संभाव्य जागा वाटपाच्या फॉर्म्युलाची शहरात जोरदार चर्चा। भाजपा 110, राष्ट्रवादी 42 तर शिवसेनेला 7 जागा, सूत्रांची माहिती। यंदा 99वे भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार। साहित्य संमेलनाचं स्थळ 8 जूनला ठरणार। मनसेच्या केंद्रीय समितीत 2 समितीची आज बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बैठक। 2 समित्या राज ठाकरेंसमोर अहवाल सादर करणार। बुलढाण्यात काँग्रेसला धक्का। खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। कटरा बारामुल्ला ट्रेनचं आज लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण। पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात। राफेल विमानाचे महत्त्वाचे पार्ट भारतात तयार होणार। राफेल विमानांसाठी लागणारे पार्ट टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी तपासात शंका असल्याने खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। बुलढाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। सण शांततेत साजरा करावा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षांमधील गोंधळ आणि बेजबाबदारपणा रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार। परीक्षा विभागातून वॉर रूम मधून ठेवणार केंद्रांवर कंट्रोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा। कामासाठी 734 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मधमाशांना परफ्यूमचं आकर्षण। हल्ले रोखण्यासाठी अजिंठातील पोळे हलवणार। पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्ध पातळीवर हालचाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान। आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शासकीय संस्थेतील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचं सर्वेक्षण करून ORS व झिंक सप्लिमेंटेशन देणार। ज्योतिबा विकास प्राधिकरणाचा पहिला टप्पा मंजूर। 259 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर। अंतिम आराखड्यात ग्रामस्थांचे 5 प्रतिनिधी सहभागी होणार। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी CSMT ते मडगाव विशेष वन वे रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय। कोकणवासियांसाठी मोठा दिलासा। कोरोनाच्या चिंतेत वाढ। नागपुरात कोरोनाने घेतला 2घांचा बळी। अहिल्यानगरमध्ये देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन। नगरचा चेतन रेपाळे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी। 2 दिवस चाललेल्या स्पर्धेत एकूण 260 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग। वाशिममध्ये पावसामुळे मे महिन्यातील टँकर मागणीला घट। 20 मे नंतर एकाही गावाकडून टँकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त नाही। जालन्यात खरीप हंगामाच्या मशागतीला वेग। शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी सुरू। वाशिम जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात। 8000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन। हळदीला चांगले दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय। अमरनाथ यात्रेचा कालावधी 52 वरून 38 दिवसांवर। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय।
विधी सीईटीत 100% 4 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. बिहारच्या पाटणा शहरातील 4 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी. मुंबई विद्यापीठाकडून नवीन वेळापत्रक जाहीर. प्रवेशापूर्वी ऑनलाईन नाव नोंदणीचे नवीन वेळापत्रक. बीड ते खरवंडी कासारला जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था. डोंबरी नदीवरील पुलाचं काम 10 वर्षांपासून प्रलंबित. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या मूळ गावाचीच दुरावस्था. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण 12,71,295 विद्यार्थ्यांची नोंदणी. प्राध्यापक संचालक डॉक्टर श्रीराम पानझाडे यांची माहिती. 11वीची रविवारी गुणवत्ता फेरी. 9 ते 11 जून दरम्यान प्रवेश पूर्ण होणार. तांत्रिक अडचणी आलेले ऑनलाईन नोंदणी करू शकणार. राज्यात अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी आता 3 ऐवजी 4 फेऱ्या घेण्यात येणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त सुवर्ण मंदिराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडक पहारा ठेवून ध्वज मार्च काढला. यवतमाळमध्ये विनापरवानगी सुरू असलेल्या रिलायन्स बायोगॅस सीएनजी प्रकल्पाचं काम थांबवण्याची मागणी. शाळेजवळ सीएनजी प्लांटचं बांधकाम सुरू असल्याने मनसेची मागणी. वाशिममध्ये पपई पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव. औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं पपई उत्पादक शेतकरी संकटात. किल्ले राजगडावरून परतत असताना महिला कोसळली. तब्बल 150 फूट उंचावरून कोसळून महिलेचा मृत्यू. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. वाहन चालक मात्र त्रस्त. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल हातकणंगले औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक उपक्रम. जालन्याच्या अंबड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ. शेतातील गोठ्यात बांधलेल्या शेळीचा बिबट्याने पाडला फडशा. नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. एलिफंटा बेटावर उभारणार नवीन जेट्टी. पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह आणि बैठकीची व्यवस्था. जेट्टी उभारण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. तडोदी बलापूर वनपरिक्षेत्रातील मेंढकी गावाजवळील घटना. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. अजिंठा लेणीत मधमाशांचा हैदोस. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. पर्यटकांनी सावधानगिरी बाळगावी. पुरातत्व विभागाकडून सूचना. क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक. फेसबुकवर बनावट प्रोफाईलद्वारे 1,03 लाखांची फसवणूक. पनवेल सायबर सेल्सकडून एकाला अटक. आरोपी जुबेर शमशाद खानला मुंब्राईतून अटक. सिल्लोडच्या फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकात वाहतूक कोंडी. बेशिस्त पार्किंगमुळे आणि फेरीवाल्या हातगाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी. बुलढाण्यात पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बोरखेड गावासाठी पाणी पुरवठा करता टँकर मंजूर. टँकरद्वारे रोज 51,300 लिटर्स पाणी पुरवठा होणार. पैठणमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक. शेतकऱ्यांना तत्काळ फार्मर आयडी काढून घ्यावी. तहसीलदारांचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नर्सरी व्यवसाय जोमात. कोल्हापूर, चंदगड तालुक्यासह राज्यात आंबा, काजू कलमांना मोठी मागणी. स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पादनात भरभराट. कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची पिळवणूक. शेतकऱ्यांकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचं समोर. वाशिम येथील इनांडी कृषी सेवा केंद्राचा प्रताप. सिल्लोड तालुक्यात महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनाचं नुकसान तर वाहनधारक मात्र त्रस्त. विषारी पदार्थ खाऊन तरुणीची आत्महत्या. भंडाऱ्याच्या पवनीमधील धक्कादायक प्रकार. प्रियकराच्या धमकीला घाबरून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. परभणीत पावसामुळे शेतकऱ्यांचं सोलारचं नुकसान. शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
नाशिकच्या सिल्लोड शहरासह तालुक्यात पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका. एपीएमसी बाजारात ओल्या कांद्याला पुरेसा भाव नाही. सिल्लोडच्या फुलंब्री शहरासह तालुक्यात पावसाला सुरुवात. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ. बुलढाणा जिल्ह्यात पाऊस लागल्याने पेरण्या लांबणार. पेरण्या 10 जूनपर्यंत होऊ शकतात असा कृषी विभागाचा अंदाज. मुंबईत पुन्हा एकदा मराठीवरून वाद. मुलुंड परिसरात रिक्षा चालकाचा प्रवाशासोबत बाचाबाची. रिक्षा चालकाची राज ठाकरेंबाबत अर्वाच्य भाषा. संबंधित प्रवाशाची पोलिसात तक्रार. आरसीबी समर्थकांना जल्लोष करणं महागात पडलं. पुण्यातील गुडलक चौकात समर्थकांचं सेलिब्रेशन. तर सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल. क्रिकेटपटू कुलदीप यादवचा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ संपन्न. बालपणीची मैत्रीण वंशिकासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. 12 जून रोजी हिंगोली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करणार. यवतमाळमध्ये शेतात रस्ता बांधण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन. आझाद मैदान इथे आजपासून आमरण उपोषण सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन. पैठण तालुक्यातील जुने दादेगाव इथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांचा आरोप. तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. बीडमध्ये एका तरुणाचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. घरगुती वादात पोलीस न्याय देत नसल्यानं तरुणाचं आंदोलन. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. नदीपूजन मातीपूजन करून केली वृक्ष लागवड. सरकारचं लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. बादलीमध्ये पडून 10 महिन्याच्या बाळाचा मृत्यू. नाशिकच्या रोकडो गावातील घटना. खेळता खेळता बाळ पाण्यात भरलेल्या बादलीत पडलं. रत्नागिरीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई. 2,76,000चा अंमली पदार्थ जप्त. नागपूरमध्ये 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. ड्रग्जसह इतर मुद्देमालही जप्त. ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक. कोल्हापुरात अल्पवयीन मुलाचा कारनामा. शेजारच्यांच्या घरातून 18.5 तोळं सोनं केलं चोरी. 50,000ची रोकडही चोरून मौजमजा केल्याचा प्रकार समोर. कोल्हापूरमध्ये हुंड्यासाठी गर्भवतीचा छळ. प्रेमविवाहानंतर 6 महिन्यातच छळ. पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरोधात गुन्हा दाखल. दुर्घटनेनंतर 24 तासांनी पोलिसांची कारवाई. पुण्यातील 25 वर्षीय आयटी अभियंत्यांनी 21व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं. कारण अजूनही स्पष्ट. हिंजवडी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. हरियाणातील पंचकुला येथील एका मॉल बाहेर गोळीबार. गोळीबारात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.